श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. आजचा दिवस तुमचा शुभ जावो हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की स्वामी चरित्र सारामृताचे जर आपण पारायण करत असाल तर हा एक नियम पाळणं गरजेचं आहे. जे काही स्वामी भक्त आहेत स्वामी समर्थ महाराजांचे ते जर पारायण हे करत असतील तर त्यांनी हा एक नियम पाळणं गरजेचं आहे. तरच त्याच्यावर स्वामी महाराज प्रसन्न होतील किंवा त्यांच्या सगळ्या मनातल्या इच्छा पूर्ण करतील. ज्या काही मनोकामना आहेत त्या देखील पूर्ण करतील. आपल्या जीवनाचं सोनं करायचं असेल आणि जीवनात आपल्याला काही अडचणीपासून दूर जायचं असेल तर हा स्वामी चरित्र सारामृताचा जो ग्रंथ आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. स्वामींचे अनुभव प्रचिती जर तुम्हाला घ्यायची असेल तर नक्कीच तुम्ही स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पठण करा. नक्कीच तुमच्या जीवनाचं सोनं होईल. तुम्हाला अनुभव देखील येतील, प्रचिती देखील येईल. पण हे पारायण जर आपण करत असाल तर या पारायणामध्ये काही नियम पाळणं देखील आपल्याला गरजेचं आहे. आपण ज्यावेळेस एखादं पारायण करतो त्या पारायणामध्ये भरपूर असे नियम अटी देखील असतात, पण ते पाळणं सुद्धा आपल्याला तेवढंच गरजेचं आहे. तरच ते स्वामी महाराजापर्यंत आपण केलेली सेवा पोहोचते आणि स्वामी महाराज ती सेवा स्वीकारतात. त्यातूनच आपल्याला त्याचं फळ मिळत असतं. पण कधी कधी काय होतं की आपण भरपूर सारे असे स्वामींच्या सेवा करतो, भरपूर असं नामस्मरण करतो, पण स्वामी आपल्याला प्रचिती देत नाहीत किंवा एखादा अनुभव देत नाहीत किंवा म्हणजे आपण स्वामींची सेवा करतो पण स्वामीपर्यंत ती सेवा पोहोचली असेल का किंवा स्वामींनी ती सेवा स्वीकारली असेल का असं देखील आपल्याला वाटत असते. काही सेवा अशा आहेत की तुम्ही शुद्ध अंतकरणाने सगळ्या सेवा तुम्हाला तशा शुद्ध अंतकरणाने आणि निस्वार्थपणाने करायच्या असतात. पण काही सेवा अशा आहेत की तुम्हाला ते नियम अटी पाळणं सुद्धा गरजेचं आहे. तरच ते स्वामी महाराज आपली सेवा स्वीकारत असतात. तर हे म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृताचं जे ग्रंथ आहे ते अतिशय आपल्या जीवनातल्या सगळ्या अडचणी दूर करणारा ग्रंथ आहे. कारण श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत हा ग्रंथ जो आहे ते श्री स्वामी समर्थ महाराजांचा आत्मा आहे. ज्यावेळी आपण त्याचे पठण करू किंवा त्याचं पारायण करू तर आपल्या आयुष्यामध्ये कोणतंच संकट राहणार नाही किंवा एखादं जर संकट आलं तर नक्कीच योग्य ते मार्ग आपले स्वामी महाराज आपल्याला दाखवतात. आपलं आयुष्य जगत असताना प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये भरपूर अशा गोष्टी असतात ज्या की म्हणजे अडचणी असतात, वाईट प्रसंग आलेला असतो. पण त्याचा सामना जर आपण केला, त्या वाईट परिस्थितीतून जर आपण गेलो त्यावेळी आपलं मन कसं म्हणजे चलबिचल असतं की कधी आपल्या घरातले व्यक्ती आपल्यावरती सुद्धा आपली साथ देत नसतात. आपल्या मनात भरपूर काही असे विचार चालत असतात सतत. कोणाला मुलाबाळासाठी हा म्हणजे पारायण करायचं असेल किंवा कोणाला मुलं ऐकत नाहीत किंवा घरातलं वातावरण सतत चिडचिड असतं, कोणी कोणाचं ऐकत नाही, घरात सतत नकारात्मक चाललेल्या असतात गोष्टी, त्यासाठी सुद्धा काही जण पारायण करत असतात. पण हे श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृताचे जर तुम्ही हा उपाय केला किंवा स्वामी चरित्र सारामृताचे जर पठण केले, अत्यंत सोपा उपाय आहे. तुमच्या ज्या काही जीवनात अडचणी असतील त्या दूर करण्यासाठी तुम्ही जर हे स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे जर पठण केलं, तसं तर आपण नित्यसेवेमध्ये ह्याचं पठण करतो, पण नित्यसेवेचं फळ देखील आपल्याला त्या प्रकारेच भेटते. त्यामध्ये आपण कोणतेही नियम पाळत नाही, ती आपली नित्यसेवा आहे. ज्या काही आपल्या जीवनामध्ये अडचणी येतात त्याचा मार्ग मिळण्यासाठी आपण नित्यसेवा करत असतो. पण कधी कधी काय असतं की आपण आपल्या स्वतःसाठी सेवा करायची नसती. कधीतरी देवाने आपल्याला भरपूर सारं काही दिलेलं आहे, त्याच्यासाठी सुद्धा सेवा करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जर स्वतःसाठी सेवा करत असाल तर काही गोष्टी आहेत म्हणजे काही वेळेस ठीक आहे की तुम्ही तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी स्वामी महाराजांना प्रसन्न करण्यासाठी ही सेवा करत आहात. पण काही सेवा अशा देखील कराव्यात की जीवनामध्ये की आपण आपल्यासाठी म्हणजे आपल्याला भरपूर काही असं दिलेलं आहे स्वामी महाराजांनी, मग आपण ती निस्वार्थपणाने सेवा स्वामींच्या चरणी नक्की अर्पण करावी किंवा नक्की वेळात वेळ काढून सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकतात. त्या प्रकारे आपण नित्यसेवा करतो, दररोज नित्यसेवा करतो, त्याचं फळ देखील आपल्याला मिळत असतं. पण आपण ज्यावेळेस मनातल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी एखादी सेवा करतो म्हणजे श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृताचं पारायण करतो आपण, तर त्याच्यामध्ये नियम आपल्याला पाळणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कितीही संकट आले तरी नियम तुम्ही नक्की पाळा, तसेच तुम्हाला त्याचं फळ देखील मिळेल. त्याचबरोबर तुमच्या कर्मानुसार तुम्हाला फळ देत असतो. देवसुद्धा तुम्हाला तुमच्या कर्मानुसार देतो. तुमचं कर्म चांगलं असेल तर तुम्हाला फळ देखील चांगलंच मिळणार, पण जर तुमचं कर्म चांगलं नसेल तर तुम्हाला त्याचं फळ देखील मिळणार नाही. मग तुम्ही दिवसभर जरी स्वामींसमोर बसलात
आणि देवदेव केले किंवा नामस्मरण केलं, पारायण केलं, दिवसातून 4-4 जरी पारायण केले तर त्याचा काहीही तुम्हाला उपयोग होणार नाही. त्यासाठी आपलं कर्म चांगलं पाहिजे. आपण नियम अटी पाळणं सुद्धा गरजेचं आहे. बऱ्याच महिला आहेत की त्यांना स्वामी सेवेमध्ये यायचं आहे, पण त्यांना काही गोष्टीची माहिती नाही किंवा नित्यसेवा कशी करावी, काय नियम पाळावेत हे देखील त्यांना माहिती नाही, किंवा पारायण कशा पद्धतीनं करायचं, काय नियम पाळायचे पारायणाचे हे देखील त्यांना माहिती नाही. तर नित्यसेवेमध्ये ज्यावेळेस तुम्ही नित्यसेवा करता त्यावेळेस नॉनव्हेज खावा का नाही असे देखील काही महिलांना वाटत असतं. जर ते खात असतील तर त्यांनी शक्यतो खाणं टाळा. खरं तर म्हणजे जी महिला स्वामी सेवा करते तर तिनं त्या महिलेने शक्यतो म्हणजे मांसाहार करू नये. कारण स्वामींची तुम्ही कोणतीही सेवा करा तर मांसाहार वर्ज्य आहे. त्यासाठी आपण म्हणजे नित्यसेवा जरी करत असाल तरी पण तुम्ही शक्यतो ज्या दिवशी तुम्ही पारायणाला सुरुवात केली आहे त्या दिवशी 7 दिवस, किमान 7 दिवस तुमचं एक पारायण पूर्ण व्हायला आपल्याला नित्यसेवेमध्ये 7 दिवस लागतात. म्हणजे आपण दररोज 3 अध्याय घेत असतो. किमान 7 दिवस तरी खाणं टाळा. 8व्या दिवशी तुम्ही खा, परत तुम्ही 2-3 दिवस, दुसऱ्या दिवशी म्हणजे दुसरं पारायण चालू करताना, एक पारायण पूर्ण झालं दुसरं पारायण पूर्ण करताना त्याच्या आधीच तुम्ही सगळं पवित्र मनाने किंवा म्हणजे सगळं पवित्र होऊन घरातलं वातावरण देखील पवित्र करून नंतरच तुम्ही दुसऱ्या पारायणाला सुरुवात करू शकतात. त्याचबरोबर तुमच्या घरात जर सतत मांसाहार होत असेल तर शक्यतो तुम्ही नित्यसेवा देखील नाही केली तरी चालेल. सतत जर तुम्ही मांसाहार करत असेल तर तुम्हाला त्या सेवेचं फळ देखील मिळणार नाही आणि शक्यतो तुम्ही सेवा तशा ह्याच्यामध्ये करू पण नका, कारण ती सेवा स्वामी स्वीकारत देखील नाहीत. जर तुम्ही म्हणजे पारायण करत असतील, काही महिला पारायण करायचं असेल त्यांना 7 दिवसाचं असो म्हणजे रोज त्यांना एक पारायण पूर्ण करायचं असेल तर तुम्ही शक्यतो मांसाहार टाळणं गरजेचंच आहे. आणि पारायणामध्ये तर श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृताचं जे पारायण आहे त्याच्यामध्ये तर मांसाहार हा वर्ज्य आहे. मांसाहार घरात देखील कोणी करू नका. तुम्ही 7 दिवसाचं पारायण करत असाल तर मांसाहार चालत नाही. त्यासाठी ज्यावेळेस तुम्ही संकल्पयुक्त पारायण करतात म्हणजे या ग्रंथाचं तर त्यावेळेस सुद्धा मांसाहार वर्ज्य आहे. त्यामुळे तुम्ही हे पारायण करत असताना घरातल्या देखील व्यक्तींना खाऊ देऊ नका. तुम्ही 7 दिवसाचं, 21 दिवसाचं, 51 दिवसाचं, 108 दिवस जर पारायण जरी करत असाल तरी पण मांसाहार वर्ज्य आहे. तर हे पारायण पूर्ण होईपर्यंत तुम्हाला मांसाहार करायचा नाही, तरच तुमच्या म्हणजे ती जी काही मनातली इच्छा आहे ती पूर्ण होईल. स्वामी महाराजापर्यंत नक्की तुमची सेवा जाईल. स्वामी महाराज तुमची सेवा नक्कीच त्यांच्या चरणी म्हणजे स्वीकार करतील आणि तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण करतील. जर तुम्हाला सुतक पडलं तर तुम्ही चरित्र सारामृताचे पारायण करताना तुम्हाला जर सुतक पडलं, तुम्ही जर म्हणजे 21 दिवसाचं पारायण करतात आणि सुतक जर पडलं तर तुम्हाला नव्याने पुन्हा सुरुवात करावी लागते एक पारायणापासून. तर या प्रकारे आजची सेवा होती. तर जर तुम्ही तुमच्या जीवनात ह्या ग्रंथाचं जर सातत्याने पारायण केले तर नक्कीच तुमच्या इच्छा पूर्ण होतील. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.